मडी घातलेली आहे, फेटा बांधलेला आहे, भंडारा लावलेला आहे, कसं वाटतं तुम्हाला? आज सोलापूरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्तानं पुण्यश्लोक 300 या कार्यक्रमाअंतर्गत धनगरी रुद्रनाद हा कार्यक्रम पुण्यामध्ये ठेवलेला आहे। त्या कार्यक्रमाची पूर्वतयारी करण्याच्या दृष्टिकोनातून आज प्राथमिक बैठक हे दक्षिण सोलापूर आणि सोलापूर शहर यांची इथं पार पडलेली आहे। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं ढोल घेऊन येणार असं सर्व अहिल्या भक्तांनी या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे। साधारणतः हा कार्यक्रम कुठे पार पडणार आहे आणि किती ढोल असणार आहेत? 50,000 ढोल या कार्यक्रमामध्ये आम्हाला अपेक्षित आहे आणि तशा पद्धतीने आम्ही सगळेजण तयारी करतोय। जगामध्ये अशा प्रकारचं कुठंच कार्यक्रम झाला नाही। मी सगळी जागतिक रेकॉर्ड चेक केली। हिंदुस्थानामध्ये 7,000 ढोल एका वेळेस पंजाबमध्ये वाजवले गेले होते। जपान असेल, नायजेरिया असेल किंवा अन्य काही राष्ट्र आहेत, तिथं वेगवेगळ्या प्रकारची जी वाद्य त्यांची आहेत ती 10,000च्या वर एकत्रितपणे वाजवलेली नाहीत। त्यामुळं 50,000 ढोल एका वेळेस वाजवून अहिल्या देवींना अभिवादन करण्याचा संकल्प हा महाराष्ट्रातील तमाम जनतेने केलेला आहे आणि तशा पद्धतीची आमची रचना आहे। कमीत कमी 50,000 ढोल या कार्यक्रमाला आम्हाला अपेक्षित आहे। साहेब, मध्यंतरी अहिल्यादेवींचा पुतळ्या संदर्भात ज्या अख्खं पवार कुटुंब उपस्थित होतं त्यावेळेस तुम्ही टीका केली होती की हा काय महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे का? कदाचित त्याचाच प्रतिरोध धरून तुम्ही यावेळेस अजित पवारांना निमंत्रण दिलं नाही का? अरे नाही, विषय नाही, किरकोळ विषय आहे। त्या विषयाचा हा मुद्दा डायव्हर्ट करून घेऊन जाऊ नका। काल मी पत्रकारांनी विचारलं कुणाला बोलवणार, मी त्यांची नावं सांगितलेली आहे। त्यामुळे आता तो विषय फार महत्त्वाचा नाही। अहिल्यादेवींच्या जयंतीची तयारी करणं आणि तो कार्यक्रम जगात कुठं झाला नाही अशा पद्धतीचा साजरा करणं आणि धनगर समाजाच्या संस्कृतीचं जतन करणं, नवीन पिढीला आपली संस्कृती जपलीच पाहिजे हा मोठा संदेश आम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून द्यायचा आहे। आणि धनगर हा सांस्कृतिकदृष्ट्या देशातला अत्यंत श्रीमंत समाज आहे। सांस्कृतिकदृष्ट्या हे धनगरांना पण त्याची जाणीव झाली पाहिजे आणि इतर लोकांना पण त्याची जाणीव झाली पाहिजे। आमच्याकडे वेगळंपण आहे ते जगाला कळालं पाहिजे, हा आमचा या कार्यक्रमाच्या मागचा हेतू आहे। त्याला राजकीय कुठला वास नाही। साहेब, तुम्ही ज्या जिल्ह्यात आलात त्या विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव आहे, परंतु त्याच विद्यापीठाचं अहिल्यादेवींचा जो पुतळ्याचं काम आहे ते काही दिवसापासून रखडलेलं आहे। पुतळा अद्यापही झालेला नाही। विद्यापीठाची जी मुख्य इमारत आहे त्याचं सुशोभीकरण झालेलं नाही। कसं पाहता, यासाठी तुम्ही काय प्रयत्न करा? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं विद्यापीठ व्हावं ही तमाम अहिल्या भक्तांची भावना होती। सोलापूर जिल्ह्यामध्ये त्याबद्दल अनेक आंदोलनं झाली, राज्यभर अनेक आंदोलनं झाली, पण तत्कालीन मुख्यमंत्री देवाभाऊंचं मी आभार मानेन की त्यांनी ही मागणी मान्य केली आणि 2018च्या नोव्हेंबर महिना असेल मला वाटतं, तेव्हा या सोलापूर विद्यापीठाचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ नामकरण केलं। हा, ही गोष्ट खरी आहे तुमची की काही कामं सुरू आहेत, तिथं काही टेक्निकल अडचणी निर्माण झालीत जमिनीच्या संदर्भातल्या। माननीय कुलगुरू महोदय आणि आम्ही राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्या कानावरती या गोष्टी घातलेल्या आहेत की काही बाबी आहेत त्या सरकारनं क्लिअर करण्याची आवश्यकता आहे। पुतळ्याचं काम बऱ्यापैकी झालं आहे, या पुतळ्याचं पण लोकार्पण करायचं आहे आणि त्यासाठी विद्यापीठाचं म्हणणं असं आहे की देशाचे पंतप्रधान महोदय या कार्यक्रमाला यावेत, तर तशा पद्धतीचा आमचा प्रयत्न सुरू आहे। मुख्य इमारतीचं काम काही बाकी आहे, तर त्याच्यासाठी जो काही निधी लागेल तो निधी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री महोदय यांच्याकडे पाठपुरावा करून आम्ही त्यांना उपलब्ध करून देऊ। साहेब, सोलापूर विमानतळात काही दिवसात विमानसेवा सुरू होईल, परंतु ज्या पद्धतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव सोलापूर विद्यापीठाला दिलं तसंच विमानतळाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव देण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात? अरे बाबा, नाही असा विषय, आम्ही वाद करणारी मंडळी नाही। श्री सिद्धरामेश्वरांचं नाव हे सोलापूरच्या विमानतळाला द्यावं आणि याला आमचं समर्थन आहे। तेव्हा हा वाद पुढे आला होता की विद्यापीठाला नेमकं नाव कुणाचं द्यायचं, सिद्धरामेश्वरांचं द्यायचं की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं द्यायचं। तर सर्व समाज बांधवांनी पाठिंबा दिला की अहिल्यादेवींचं नाव हे विद्यापीठाला द्या, तर आम्ही पाठिंबा देतो आता की सोलापूर विमानतळाला श्री सिद्धरामेश्वरांचं नाव द्यावं, आमची पण ही मागणी आहे। त्याला मी सांगितलं संभाजी ब्रिगेड हा किरकोळ विषय माझ्यासाठी आणि त्यांना सांगा मी काल जे प्रश्न विचारलेले आहेत पुण्याच्या पत्रकार परिषदेमध्ये त्याची उत्तरं द्या।
मी कुणाचा झालो मी कुणाचा नाही झालो ती माझं मी बघून घेतो. मी त्यासाठी सक्षम आहे, माझा समाज सक्षम आहे. तुम्ही जे गेले 15-20 वर्ष महाराष्ट्रामध्ये जे माती खाताय ती कशासाठी खाताय त्याची उत्तरं द्या ना. मी काल काही प्रश्न कालच्या पत्रकार परिषदेमध्ये पुण्यात उपस्थित केलेले आहेत, त्याचं उत्तर तुम्ही द्या. मी परत त्याच्यावरती प्रश्न विचारतो. पुन्हा यात धमक आहे. मी काल जे प्रश्न विचारले तुम्ही फार विचारवंत आहे, अमुक आहे तमुक आहे, तुम्ही उत्तर द्या ना. काल जे मी प्रश्न विचारले त्यांना विचारा सगळ्या, ती कोण आहेत ते प्रमुख लोक, त्यांना जाऊन भेटा. आणि ज्या संभाजी महाराजांना हाल हाल करून औरंगजेबाने मारलं त्या औरंगजेबाच्या कबरीबद्दल आमचं दुमत नाही, ती कबर काढण्याबद्दल आमची काय काढू नये असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचं उत्तर द्या ना तुम्ही, मग नंतर तुमच्यावरती बोलू. तुमच्यावरती माझी शंका आहे. आरक्षणाचा मुद्दा हायकोर्टामध्ये आमच्या विरोधामध्ये गेलेला आहे. त्याच्या संदर्भामध्ये एक आम्ही बैठक लावणार आहे. याच 8-15 दिवसात आम्ही लावू. त्याची पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या संदर्भात आमचा सगळ्यांचा विचार सुरू आहे आणि त्या पद्धतीनं आमची वाटचाल सुरू आहे. बरोबर, मिळेल कधी हे मी सांगू शकत नाही, पण आमचा प्रयत्न जोरात सुरू आहे. कुठला विलिनीकरण हा विषय नाही. बघा, मी एसटी विलिनीकरणासाठी आंदोलन केलं होतं, परंतु तेव्हा राज्य सरकारने ही भूमिका क्लिअर घेतली आणि कर्मचाऱ्यांना ही भूमिका मान्य झाली की एसटीचं विलिनीकरण कायद्यानुसार होत नाही आणि त्यामुळं राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना जे मिळतंय ते एसटी कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे. आणि म्हणून 2 वेळा भरघोस पगारवाढ करण्यामध्ये मी आणि सदाभाऊनी रोल घेतला होता, त्यांच्यासाठी आंदोलन केलं होतं. तर आता बऱ्यापैकी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याच्या लेवलला एसटी कर्मचारी आलेला आहे. काय 500, 700, 1000, 1500 असा कुठंतरी फरक असेल, तोही फरक आम्ही पुढे भरून काढू. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला जे मिळतंय ते आता एसटी कर्मचाऱ्याला मिळालं पाहिजे या भूमिकेवरती आम्ही काम करतोय आणि जवळपास त्यांच्या लेवलला आता पगार आणून ठेवलाय.